येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवान्याची आता तपासणी करण्यात येणार आहे। यासोबतच चालकांना मराठी भाषेचं व्यवहारात ज्ञान आहे का याची पडताळणी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेचा उद्देश अमराठी चालकांच्या मनातील अनावश्यक भीती दूर करून त्यांना कामासाठी आवश्यक इतकी मराठी भाषा शिकवणे हा आहे, असं परिवहन विभागाकडूनच सांगण्यात आलंय। दरम्यान या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पासून आरटीओच्या माध्यमातून एक उपक्रम आपण करतोय आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो जो रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत। सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय। तर अमराठी चालकांना मराठी बोलता यावं यासाठी कोणता उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यावर एक नजर टाकणार आहोत। ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी करण्यात येते। प्रशिक्षणासाठी कोणतंही शुल्क नसणार आहे। विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येतोय। कोणतंही दडपण आणलं जाणार नाहीये। मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत।